मंडळी, नव्या वर्षाची सुरुवात अशी अजिबात करू नका. आता अशी म्हणजे कशी? तर इयर एंडिंग आलं की आपल्या मनामध्ये ही एक फिलिंग असते. आता 2024 संपलं, नवं वर्ष 2025. काय असं नवीन घडणार आहे आपल्या आयुष्यामध्ये? आपलं लाईफ जे आहे तसंच आहे. नेहमीचं काम, तेच तेच रुटीन, ऑफिसचं काम, ऑफिसमध्ये बॉसची कटकट, किंवा तुम्ही जर विद्यार्थी असाल तर परीक्षांचं टेन्शन, तेच 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 अभ्यास आणि घरची सगळी रडगाणी, रोजचंच सगळं. नवीन वर्ष आलं म्हणून आमच्या आयुष्यामध्ये असा काय मोठा बदल घडणार आहे, असं काय मोठं होणार आहे, ह्या फिलिंगने आपण इयर एंड करतो, नवीन वर्षाची सुरुवात करतो. नव्या वर्षाची सुरुवात होते, पहिले काही दिवस जातात, जानेवारी जरा संपायला सुरुवात होते आणि मग आपल्या मनामध्ये येतं की झाले ना, आता 10 दिवस झाले, 20 दिवस झाले, तर नवं वर्ष सुरू झालंय. माझं आयुष्य मात्र आहे तसंच आहे. माझ्या लाईफमध्ये काहीच चेंज नाही, काहीच पॉझिटिव्ह गोष्ट घडतच नाहीये. नेहमीच तेच तेच, पुन्हा पहिले पाडे 55. आमचं जे रडगाणं गेल्या वर्षी सुरू होतं ते याही वर्षी सुरू आहे. काहीच चेंज दिसत नाहीये, कोणत्याच पॉझिटिव्ह गोष्टी घडत नाहीयेत, अडकलेली कामं कोणतीच मार्गी लागताना दिसत नाहीयेत, प्रगतीच्या कोणत्याच खुणा दिसत नाहीयेत. तर याचं कारणच ते असतं की आपण जे मागचं वर्ष असतं त्याची जी एंडिंग असते तीच आपण अशा भावनेनं केलेली असते की काय असणार आहे नवीन वर्षात आमच्यासाठी, काय असं मोठं आमच्या पदरात पडणार आहे. आणि या भावनेने आपण नवीन वर्षामध्ये उडी घेतो आणि त्यानंतर मग पुन्हा तेच. तर आधी पहिल्यांदा नवीन वर्षाची सुरुवात करण्याआधी जे शेवटचे काही दिवस राहिले तर 2024 मधले, स्वतःला समजवा की या वर्षात जे काही घडलं ते मागे सोडून देऊन नवीन आशेने, नवीन अपेक्षांनी, नवीन स्वप्नांनी मला नव्या वर्षाची सुरुवात करायची आहे.